लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समितीच्या वतीने समाजभूषण पुरस्काराचे वितरण, राजर्षी शाहू महाराज समाजभूषण आणि आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न। देशात उत्तम शिक्षक हा विद्यार्थी घडवतो आणि विद्यार्थ्यांकडून देशाचे भविष्य घडवले जाते। त्यामुळे कुठेतरी शिक्षकांचा सन्मान होणे हा देखील तितकाच महत्त्वाचा भाग असून या सामाजिकतेच्या जाणीवेतून महाराष्ट्र शासन आणि नाशिक जिल्हा क्रीडा व युवक कल्याण विभाग महाराष्ट्र शासन पुरस्कृत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती नाशिक यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्यातील आदर्श शिक्षकांचा सन्मानार्थ राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार सोहळा नुकताच IMA हॉल शालिमार नाशिक येथे नुकताच पार पडला। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि आदर्श शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुरस्कार सोहळ्यास सुरुवात करण्यात आली। यावेळी राज्यातील 25 शिक्षकांना आदर्श शिक्षक आणि राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्काराने गुलाब, पुष्प, शाल व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक ग्रामीण शिक्षक प्रसारक मंडळ अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील, सहजिल्हा निबंधक तथा मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी भरत गरुड, सिल्लोड गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, नाशिक मनपा शिक्षणाधिकारी बापूसाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब शिरसाट, KK वाघ, युनिव्हर्सल स्कूल CBSE बोर्ड सरस्वती नगर नाशिक प्रिन्सिपल अमृतराव यांच्या शुभ हस्ते पुरस्काराचे वितरण संपन्न झाले। यावेळी उपस्थित शिक्षकांना शाल, गुलाब, पुष्प, सन्मानचिन्ह, ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं। यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती नाशिकचे संस्थापक अध्यक्ष अनिल केशवराव निर्भवने, नाना उलारे, सचिव UK आहिरे, सल्लागार अनिल शिरसाट, सल्लागार सुनील आरणे यांच्यासह समितीचे इतर पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब पगार यांनी केलं। चला पालिका शाळेला लाभलेला आहे। महानगरपालिकेच्या शाळेचा अतिशय कायापालट ज्यांनी केला पाटील साहेबांमुळे ओळखल्या जातात। पालिकेमध्ये जवळपास 3 ते 3.5 हजार विद्यार्थी हे या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत। आणि दुसरं सांगावं असं वाटतं की अतिशय सुंदर असं हसतमुख, जसं तुम्ही नारळ बघितलं असेल वरून टणक असतं, असं वाटेल की बापरे किती डेंजर आहे, परंतु आतून बघितलं तर अतिशय सुंदर असे आमचे पाटील साहेब आहेत। आणि पाटील साहेबांना म्हणजे खरोखर त्यांचे अगदी आम्ही या संस्थेतर्फे त्यांचा अगदी विनंतीला त्यांनी मान देऊन त्यांच्याकडे खूप आज जवळपास 3 ते 4 कार्यक्रमांचे त्यांचे प्रमुख पाहुणे म्हणून होते, तर त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। जे अजूनही मान्यवर जे बाहेर त्यांना बोलवून घ्या। व्यासपीठावर विराजमान त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे राव मॅडम, त्याचप्रमाणे सर्व सन्मानित कार्यकारी मंडळ आणि त्याचप्रमाणे इथे उपस्थित सर्व पुरस्कारार्थी आणि त्यांचे सर्व कुटुंबीय, नमस्कार। मी प्राध्यापक मंगेश पाटील, माझे ज्येष्ठ बंधू प्राध्यापक करतारसिंग ठाकूर यांना आपल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती मार्फत आज जो पुरस्कार प्राप्त झाला आणि त्याचा एक मी स्पेक्टॅक्टर म्हणून या ठिकाणी मला जी संधी आपण प्राप्त करून दिली त्याबद्दल मी आयोजकांचे सर्वप्रथम आभार मानतो। मी फुलाची पाकळी म्हणून संस्थेने जो यथोचित सन्मान केला तो स्वीकारला, याबद्दल आम्हालाही धन्य वाटलं। मी संस्थेच्या वतीने तुमचं सर्वांचं पुन्हा मनापासून अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमासाठी जी मान्यवर मंडळी उपस्थित राहिली त्यात प्रामुख्यानं तरुण कार्यकर्ते गौरवजी पानगव्हाणे, प्राचार्य राव, ही सगळी मंडळी वेळात वेळ काढून मनोगत व्यक्त केलं। मी संस्थेच्या वतीने त्यांचे ऋण व्यक्त करतो। आपण सगळ्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावर आला आणि आम्हाला या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावला, तुमचे सर्वांची ऋण व्यक्त करतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं, या कार्यक्रमाला
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिलजी निर्भोणे, त्यांचे सहकारी सरचिटणीस नाना पाटील उल्हारे, आदरणीय सन्माननीय सदस्य सुनील मामा हरणे, मार्गदर्शक आणि सल्लागार प्राध्यापक अनिलजी शिरसाट सर, या सगळ्या मंडळीने खूप गाजावाजा न करता खूप हायफाय कार्यक्रम झाला पाहिजे हाही हेतू मनात न ठेवता कार्यक्रमाचा मूळ उद्देश लोकांपर्यंत जावा, समाजापर्यंत जावा, आपण समाजाची काही देणं लागतो याने माध्यमातून ही सगळी मंडळी अतिशय मनापासून अगदी हाताच्या पोटावर म्हणजे ती 5च जण आहेत, ही सगळी मंडळी मनापासून काम करते. त्यामुळे संस्थेचं काम समाजापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवता येतं आणि अशा हाताच्या पोटावर म्हणजे त्या संस्था आहेत की त्या तन मन धन अर्पण करून समाजाचं आपण देणं लागतो आणि ते देणं देण्यासाठी आपल्याला समाजाचंच पाठबळ असावं लागतं. म्हणून ही सगळी मंडळी मोठ्या हुंदरीने काम करतात. मी व्यक्तिशः त्यांचे ऋण व्यक्त करतो. लहान मोठ्या झाडाखाली आजच्या या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती तथा राजश्री शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले या संस्थेमध्ये ज्यांनी एक चांगलं काम केलेलं आहे असे आमचे निर्भवणे सर, सर, सल्लागार शिरसाट सर, आयरे सर, सुनील आरणे सर आणि सर्वच तोला मोलाचे ज्यांनी समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो असे सर्व पदाधिकारी मंडळी आणि ज्यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान केला, गौरव केला असे सर्व शिक्षक, आदर्श शिक्षक आणि राजश्री शाहू महाराज समाज रत्न पुरस्कार ज्यांना मिळाला असे सर्व या समाजातील घटक आणि त्यांचे आपटेष्ट. प्रथमतः पुन्हा एकदा मी दिलगिरी व्यक्त करतो. आमचं एक शिक्षकांची पतसंस्था आहे आणि अतिशय ती पतसंस्था शिक्षकांसाठी चांगली काम करते आणि त्यामुळे तिथेही उपस्थिती दर्शवणं आणि त्या ठिकाणी खासदार आमदार साहेब असल्या कारणाने थोडस त्यांनाही उशीर झाला म्हणून या कार्यक्रमासाठी मी लेट झालो आहे. या संस्थेला मी धन्यवाद देईल आणि अभिनंदन पण करेल की अशा म्हणजे क्रियाशील जे घटक आहेत शिक्षक अशांचा तुम्ही कृतज्ञताचा भाव हृदयात ठेवून त्यांचा यथोचित या ठिकाणी गौरव केला. सर्वच समाजामध्ये शिक्षक या नात्याने शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करतायत, परंतु संस्थेला सुद्धा मर्यादा असते. हे काही सर्व शिक्षकांना किंवा सर्व समाज घटकांना पुरस्कार देणं त्यांना प्रॅक्टिकली शक्य नाही, म्हणून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी पुरस्कृत केलेला आहे. तर आपली या ठिकाणी जे पुरस्कार मिळालेले आहेत आपली जबाबदारी वाढलेली आहे. म्हणजे पुरस्कार यासाठी असतो की मोटिवेशन मिळावं, पण मोटिवेशन सोबतच या समाजामध्ये आपण चांगली कामगिरी चांगली जबाबदारी स्वीकारावी आणि समाजात इष्ट दिशेने म्हणजे चांगल्या दिशेने परिवर्तन करण्यासाठी आपल्याला हा पुरस्कार दिलेला आहे. निश्चितपणाने आपल्या हातून एक चांगली सेवा समाजाची घडेल. सेवा करत असताना समाजामध्ये एक चांगला विचार सुद्धा आपण दिला पाहिजे, कारण आपल्या मनामध्ये अनेक असे अनिष्ट विचार सुद्धा येतात, पण त्या अनिष्ट विचारांसोबत चांगले विचार असतात.
तर आपण चांगल्या विचारांना जर व्यवस्थितपणे खत पाणी दिलं तर ते डेव्हलप होत असतात आणि अनिष्ट विचारांचं जर कधी तुम्ही नायनाट केला तर ते आपल्या मनातून निघून जातात. म्हणून आपल्या समोर जी पिढी बसलेली आहे या पिढीला एक चांगला विचार आपण दिला तर निश्चितपणाने चांगली पिढी आपल्या समोरची घडेल आणि आपल्या देशाचं समाजाचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार. दुसरं म्हणजे आपलं कर्म हे चांगलं असलं पाहिजे. ज्या शिक्षकाचं समाजातील या घटकाचं ज्याचं कर्म शुद्ध असेल त्याच्या हातून या देशाची या समाजाची चांगली सेवा घडते. तिसरा मुद्दा जो आहे तो परोपकार. आपण आपल्या खाली सुद्धा अजून लोक आहेत आणि म्हणून जर त्यांचे जर आपण त्यांच्यावर उपकार केले आपल्याजवळ जर थोडस असेल परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे परंतु अजूनही आपल्या खाली लोक आहेत की ते त्यांना जर कधी मदत झाली तर या समाजामध्ये ते वेगळं स्थान निर्माण करू शकतात. आता निर्भवणे सर असतील किंवा मी स्वतः माझं उदाहरण दाखला देतो. या ठिकाणी आमचे ईश्वर चव्हाण आहे फार सोलापूरहून आलेले आहे. म्हणजे त्यावेळेस भूकंप झाला होता. त्यावेळच्या परिस्थितीमध्ये त्यांना जर मदत झाली नसती तर त्यांनी वेगळाच मार्ग धरला असता. आवाहन करतो की योग्य दिशा जर एखाद्या विद्यार्थ्याला मिळालं तर तो चुकीच्या मार्गाने जात नाही आणि हे सगळं अचूक ओळखण्याची जी क्षमता आहे ती शिक्षकांमध्ये आहे. शिक्षक हे अचूक ओळखू शकतो आणि म्हणून त्या विद्यार्थ्याला योग्य दिशा देण्याचं काम आपल्या हातून घडो अशा स्वरूपाची मी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुमच्यामध्ये ती शक्ती निर्माण हो. तुम्हाला सद्बुद्धी परमेश्वर देव तुमच्या हातून समाजाची सेवा घडो अशा स्वरूपाची इच्छा व्यक्त करून मी जास्त माझं भाषण न लांबवता मला खूप खरं तर बोलायचं होतं आपल्याशी पण वेळ कमी असल्यामुळे आणि खूप वेळ जास्त झाला. जेवण तुमचं बाकी आहे. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी प्राध्यापक करतार सिंग मुकेश ठाकूर, सहशिक्षक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कोसरगाव तालुका गेलोर जिल्हा नाशिक. आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना विद्यार्थी करत असताना आणि त्यात अंशतः आम्हाला शिक्षक किंवा विनावेतन काम करत असताना त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये जे काही शिक्षणासाठी जे काही आम्ही काम करतो जे विद्यार्थी घडवतो तर ह्या बऱ्याच अशा उपक्रमांची दखल या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सेवा समिती यांच्या मार्फत घेतली गेली आणि त्यांनी माझ्यासारख्याच अजून इतर जे पुरस्कारार्थी आहेत त्यांचा सगळ्यांचा गुणगौरव या ठिकाणी आजच्या दिवशी केलेला आहे. तर त्या ठिकाणी आपले ज्या सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय अनिलजी निर्भवणे सर आणि त्यांची पूर्ण टीम यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. अशा या संस्था असतात की ज्या या समाजामध्ये विधायक कार्य करणाऱ्या अशा घटकांचा निरीक्षण करून त्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन त्यांना यथोच्छ असा काही तो गौरव करत असतात. याच्यामुळे कार्य करण्यामध्ये काम करण्यामध्ये या घटकांना पुरस्कारार्थींना खरंच खूप चांगलं या ठिकाणी प्रोत्साहन मिळतं. म्हणून या ठिकाणी मी या सेवा समिती या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो किंवा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी अमृत राव, प्रिन्सिपल ऑफ केकेवाग युनिव्हर्सल स्कूल. मला आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती नाशिक आयोजित राजश्री शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार 2024साठी प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये येऊन मला ज्या शिक्षकांशी संवाद साधायला वेळ मिळाला तर त्याच्याबद्दल मला जर सांगायचं असेल तर मी स्वतः इथे येऊन खूप शिकले. मला असं वाटलं की जसं शहरी शाळांमध्ये आम्ही पालकांसोबत काम करतो बट हे सगळे शिक्षक जे या समितीने निवडले होते ते सगळे एकदम दुर्गम भागामध्ये काम करतात जिथे शहराची सुखसुविधा उपलब्ध नाही आणि मी खरंच त्यांना दोघी हाताने सल्यूट केले शिक्षकांना आणि खूप आनंद वाटला मला की ते एवढे मोठे कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेतल्यासाठी. मला खूप खूप धन्यवाद म्हणायचं आहे या समितीला आणि मला असं वाटतं आहे की सरकारने पण अशा असोसिएशन्स जे आहेत जे दुर्गम भागातले शिक्षकांना आयडेंटिफाय करून त्यांना प्रोत्साहन देतात
मला वाटतंय की ते सरकारची मदतच करता एक रूपाने, कारण सरकार एवढे शिक्षकांना निवडून पुरस्कार नाही देऊ शकत, बट हे अशी बहुउद्देशीय सेवा समिती ज्या असतात ते असे शिक्षकांना प्रोत्साहन देत असतात आणि एक मोठा स्टेज त्यांना उपलब्ध करून शाबासकीची पाठ देतात. धन्यवाद. आजच्या या साहित्य समिती जी आहे, अण्णाभाऊ साठे समिती, यांनी शिक्षकांप्रती जी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे, त्याबद्दल त्याचं शिक्षण विभागामार्फत मी मनस्वी अभिनंदन करतो. शिक्षक खरं तर समाजातील अतिशय क्रियाशील घटक आहे. त्यांच्या समोर असलेली जी पिढी आहे ते घडवण्याचं काम ते करत असतात आणि म्हणून अनेक समाजामध्ये अशा स्वयंसेवी संस्था आहेत, प्रशासनाच्या संस्था आहेत, त्यांच्या मार्फत शिक्षकांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला जातो आणि त्या आधारावरच आजच्या या समितीने, अण्णाभाऊ साठे समिती, राजश्री शाहू महाराज समिती यांच्या मार्फत या शिक्षकांचा गुणगौरव केलेला आहे. निश्चितच त्यांना या पुरस्कारामुळे जबाबदारी पण वाढलेली आहे आणि त्यांना त्यांच्या कामामध्ये प्रेरणा मिळेल असं मला वाटतंय. धन्यवाद. आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती नाशिक या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व आदर्श शाहू महाराज समाजसेवक पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती नाशिक ही मागील 15 वर्षापासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करते. या कामाबरोबर शिक्षकांचा कुठेतरी गुणगौरव झाला पाहिजे, यांचा कुठेतरी उचित सन्मान झाला पाहिजे. ह्या हेतूने मागील 10 वर्षापासून संस्था आदर्श शिक्षक पुरस्काराचं वितरण करत आहे आणि आम्हाला आज आनंद वाटतो. ह्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्यभरातून नामांकन आले होते. त्यातनं आम्ही आमच्या निवड समितीने 25 शिक्षकांची निवड केली आणि आज हा कार्यक्रम नाशिक येथे IMA हॉलला संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी माननीय राजाराम पानगावाने, अध्यक्ष नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, तसेच माननीय गौरव पानगावाने ब्रह्मा व्हॅली, तसेच माननीय BT पाटील साहेब, शिक्षण अधिकारी नाशिक महापालिका, माननीय गरुड साहेब, मुद्रांक जिल्हा अधिकारी मुंबई शहर, तसेच माननीय रत्नाकर पगार साहेब, BDO सिल्लोड पंचायत समिती, तसेच इतर उपस्थिती आणि शिक्षक बांधव व BT पाटील साहेब यांचं मोलाचं मार्गदर्शन या कार्यक्रमाला मिळालं. आदरणीय KK वाघ युनिव्हर्सल कॉलेजच्या प्रिन्सिपल माननीय अमृतराव मॅडम यांचं या ठिकाणी उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व नियोजन माननीय रावसाहेब पगार सर यांनी केलं आणि आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी माननीय नाना उलारे, सुनील आरणे, प्राध्यापक अनिल शिरसाट सर, UK आयरे सर हे सगळे उपस्थित होते आणि खूप मोठ्या उत्साहात आणि चांगल्या वातावरणात आजचा कार्यक्रम संपन्न झाला. मी सर्व पुरस्कारार्थीचे व सर्व मान्यवरांचे आणि सर्व प्रमुख पाहुण्यांच्या संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद. रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.